आज देशाची अर्थव्यवस्था मोठ्या झपाट्याने वाढत आहे। आज भारत देश हा शेती व शेतीपूरक उत्पादनात जसे की मत्स्य व्यवसाय यामध्ये सर्वात मोठा उत्पादक होऊ पाहतो आहे। जगभरातील मत्स्य उत्पादनात भारत पहिल्या तिघांमध्ये गणला जात असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे। त्यामुळे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत येणाऱ्या मत्स्य विज्ञान हे पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत। या अभ्यासक्रमाविषयीची प्रवेश प्रक्रिया आणि पात्रता या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सुधीर भीमराव पविटकर, सहयोगी अधिष्ठाता मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपूर। मला या ठिकाणी सांगायला आपल्याला आनंद होतो की महाराष्ट्रामध्ये जे हे पशुमत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे याच्या अंतर्गत 2 कॉलेजेस आहेत। एक नागपूर, या ठिकाणी 32 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे, आणि एक उदगीर, त्या ठिकाणी सुद्धा 32 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे। यापैकी नागपूरला 25 जागा ह्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडून भरल्या जातात, तर उदगीरला 26 जागा भरल्या जातात, आणि उरलेल्या जागा ज्या आहेत त्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली आहे यांच्यामार्फत भरल्या जातात। या प्रवेशाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना आपल्याला 12वी विज्ञान विषयामध्ये पास होणं आवश्यक आहे। 12वी करत असताना आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय आपण घेतलेले असावेत, आणि किमान 12वीमध्ये आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी असे 4 विषय मिळून जे राखीव विद्यार्थी आहेत, राखीव वर्गातील प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांना 40% आणि जे खुल्या वर्गातील विद्यार्थी आहेत त्यांना 50% मिळणे हे आवश्यक आहे, म्हणजे आपण या प्रवेशासाठी इलिजिबल होतात। दुसरी गोष्ट अशी आहे की आता जो प्रवेश आहे हा प्रवेश MST CET जी शासनामार्फत जी एक्झाम घेण्यात येते त्या एक्झाममध्ये आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विषय घेऊन ही CETची एक्झाम देणं आवश्यक आहे, आणि या CETमध्ये जे मिळालेले मार्क आहेत त्या मार्कांच्या मेरिटवरच, गुणवत्तेवर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश होतो। हा अभ्यासक्रम 4 वर्षाचा आहे, याच्यामध्ये 8 सेमिस्टर्स आहेत, सेमिस्टर पॅटर्न आहे, आणि शेवटच्या वर्षामध्ये स्टुडंट रेडी प्रोग्राम होणं आहे, ज्याच्यामध्ये इनप्लॅन ट्रेनिंग 6 महिन्यासाठी आम्ही बाहेर पाठवतो इंडस्ट्रियल एक्सपिरियन्ससाठी, आणि 6 महिने महाविद्यालयामध्ये हँड्स ऑन ट्रेनिंग देतो। अशा प्रकारे हा अतिशय चांगला कोर्स या ठिकाणी आहे। महाराष्ट्र शासनातर्फे जे काही रिझर्वेशन्स किंवा राखीव जागा ठेवलेल्या आहेत तर तो पूर्ण फॉलो केला जातो। हे शासकीय महाविद्यालय आहे। याशिवाय शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक विशेष सवलत याच्यामध्ये आहे की 7/12 किंवा शेती ज्यांच्याकडे असेल तर त्या विद्यार्थ्यांना जवळपास 12 मार्काचं वेटेज या ठिकाणी मिळतं। याशिवाय आपण NCCमध्ये भाग घेतला असेल, स्पोर्ट्समध्ये भाग घेतला असेल तर त्याचे सुद्धा 2-2 मार्काचं वेटेज या ठिकाणी या अभ्यासक्रमासाठी दिलेलं आहे। तसंच शेतकरी कुटुंबातील जे विद्यार्थी आहेत, म्हणजे ॲग्रिकल्चरिस्ट ज्याला म्हणतात, त्यांच्यासाठी 6% जागा आहेत। डिफेन्स पर्सन असतील त्यांच्यासाठी 2% जागा आहेत। फ्रीडम फायटर, स्वातंत्र्य सैनिकांचे मुलं असतील त्यांच्यासाठी 2 आहेत, आणि प्रोजेक्ट अफेक्टेड जे आहे त्यांच्यासाठी 4। अशा प्रकारे जे काही रिझर्वेशन्स आहेत ते रिझर्वेशन या ठिकाणी फॉलो केलं जातं। शेतकऱ्यांच्या मुलांना या ठिकाणी विशेष फायदा होतो प्रवेशासाठी। त्यामुळं जे विद्यार्थी यावर्षी 12वी उत्तीर्ण झाले असतील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विषय घेऊन, आणि ज्यांनी CET दिली असेल PCBमध्ये, त्या विद्यार्थ्यांनी या प्रवेशासाठी अर्ज करायला हरकत नाही। या प्रवेशाची सुरुवात झालेली आहे आणि अंतिम तारीख आहे 5 जुलै। तर विद्यार्थ्यांनो, या प्रवेशासाठी आपल्याला या विद्यापीठाची जी वेबसाईट आहे www.mafsu.ac.in या वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण BFSC बॅचलर ऑफ फिशरी सायन्स या कोर्सवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी प्रॉस्पेक्टस, लास्ट डेट, रिझर्वेशन, सीट्स आणि अर्ज कसा भरायचा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने फीज भरायची आहे। संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन आहे, सोपी आहे, युजर फ्रेंडली आहे। काय करावं, काय नाही, आणि काय चुकावू शकतं या सर्व गोष्टीची माहिती या विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिलेली आहे। त्यामुळे आपणा सर्वांना विनंती आहे की आपण कृपया या वेबसाईटला व्हिजिट करा, त्यावर दिलेल्या आणि प्रॉस्पेक्टसमध्ये जी काही माहिती दिलेली आहे याचा अवलंब करा, जेणेकरून आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही किंवा आपल्याला त्रुटी राहणार नाही। या प्रॉस्पेक्टमध्ये सर्व गोष्टी वाचा आणि त्यानंतर या अभ्यासक्रमासाठी अर्ज करा। या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी पर्वणी असून भविष्यात अनेक रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत। तरी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे। विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर।